आणि या क्षणाची एक मोठी बातमी आहे। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं कळतंय। कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी आपल्याला असंही अपडेट मिळालेला आहे की नाशिकचे पोलीस रवाना झालेले आहेत माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये आता विधिमंडळाच्या अनुषंगाने कुठलीही अडचण नाहीये। पोलीस या संदर्भामध्ये केवळ विधिमंडळाला अवगत करणार असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर एकच अडचण असल्याचं कळत होतं, परंतु या क्षणीची महत्त्वाची बातमी अशी आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या बातमीबद्दल अधिक माहिती देत आहेत। निलेश, काय माहिती अजून? आताच्या घडीची पूर्वी ही मोठी बातमी स्वतः अजित पवारांच्या वतीने हे ट्विट करण्यात आलेलं आहे। आपण आधीच यापूर्वी स्पष्ट केलं होतं की अजित पवारांना माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला आहे, मात्र तो स्वतःकडे ठेवलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला नव्हता। आता मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे आता हा राजीनामा पाठवलेला आहे। खरं तर अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। शुक्रवारपर्यंत यावर निर्णय होणार नाही अशाच पद्धतीची माहिती पक्षाकडून देण्यात आली होती, मात्र आता अजित पवारांनी ट्विट करताना स्पष्टपणे म्हटलंय, न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील सहकारी माणिकराव कोकाटे यांना आपला राजीनामा त्यांच्याकडे म्हणजे अजित पवारांकडे सुपूर्द केला होता। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत आणि या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसारच हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात येतोय, अशा पद्धतीचं हे ट्विट आहे। आणि त्यामुळे आता कोकाटे यांचा राजीनामा झाला असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांकडे आता हा राजीनामा पाठवण्यात आलाय। मुख्यमंत्री आता या राजीनामा संदर्भामध्ये काय निर्णय घेत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा ऍक्सेप्ट झाला तर मग पुढे आपल्याला म्हणता येईल की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा हा झालेला आहे। निलेश, सध्या कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिसांच्या बाजूने सूत्र हललेली आहेत आणि त्याचबरोबर सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत, कारण त्यांच्याकडनं बाकीची खाती काढून घेण्यात आलेली आहेत सध्या। आता या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारतील अशीच शक्यता जास्त आहे, काय वाटतंय? पूर्वी खरं तर सध्या कोर्टामध्ये हा विषय पेंडिंग आहे। शुक्रवारची वेळ म्हणजे उद्याची वेळ देण्यात आलेली आहे। उद्या कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, त्यानंतरच पुढील गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होताना दिसतील। सध्या तरी अजित पवारांना आपल्याकडे जो होता राजीनामा त्यांना आधीच घेतलेला, तो राजीनामा मात्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत। कायदेशीर सध्या ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। दुसरीकडे कायदेशीर लढाई देखील त्यांची सुरू आहे। अशा वेळी आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल। मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निलेश, आता रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती चालू असलेले उपचार ही सुद्धा अडचण असू शकते का अटकेच्या दृष्टीने? कारण ही एक शेवटची अडचण असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय, या बाबतीमध्ये काही माहिती आहे का? खरं तर रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार चालू आहेत। त्यांना रुग्णालयाच्या धर्तीवर म्हणजे वैद्यकीय कारणास्तव आपल्याला मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीची मागणी केली होती, मात्र नाशिक कोर्टाने ती मागणी फेटाळली होती। दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना संधी होती की जी सध्या कायदेशीर प्रक्रिया चालू आहे त्या कायदेशीर प्रक्रियेतून कुठेतरी आपली एक दिलासा मिळवण्याची एक संधी त्यांना होती आणि त्यानुसार ते प्रयत्न देखील करतायत। शुक्रवारी या संदर्भातला निर्णय होणार आहे, उद्या या संदर्भातली स्पष्टता येणार आहे। तत्पूर्वीच हा निर्णय आल्यामुळे आता एक नेमकं कायदेशीर पातळीवर काय झालं हे अजूनही अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। किंबहुना अजित पवारांना आता तरी जे पत्र ट्विट केलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की आपण त्यांचा तत्वतः राजीनामा घेतोय। त्यामुळे अधिकची माहिती जी आहे ती आता कदाचित मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच स्पष्ट होताना आपल्याला दिसेल। सध्या तरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा अजित पवारांना आता मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि तो आता उद्याच्या सुनावणीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जर त्यांना दिलासा मिळाला नाही तर मुख्यमंत्री तो राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे पाठवतील आणि त्यानंतर मग आता जे बिनखात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे त्यांचा थेट मंत्रिपदाचा राजीनामा होताना आपल्याला दिसेल। त्याचबरोबर कायदा हा कुठल्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचा आहे असं अजितदादांनी आत्ता म्हटलेलं आहे, परंतु निलेश, जर थोडासा इतिहास बघितला तर सुरुवातीला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला लागलं, त्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण आणि आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा सुद्धा तत्वतः स्वीकारणं अजित पवारांनी राजकीय पातळीवरती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा एक झटकाच आहे अजित पवारांना, काय म्हणता येईल? नक्कीच पूर्वी, कारण नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद या सगळ्या महत्त्वाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच्या बाबी आहेत, कारण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषदेवर तर वर्चस्व राहिलेलं आहे। किंबहुना महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्ट्रॉंग पक्ष आहे। सामाजिक यासोबतच राजकीय जर विचार करायला गेला तरी ही मोठी घडामोड
असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा फटका म्हणावा लागेल. कारण महत्वाचा पक्षातला एक नेता आज मंत्रिपदावरून जाणं हे नक्कीच स्वागतार्ह गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नाहीये. त्यांना याचे परिणाम जे आहेत ते पुढे जाऊन आपल्याला त्यांना भोगावू लागू शकतात. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा समाजाचा एक कायम नक्कीच. निलेश, या सगळ्या राजकीय ही जी बाजू आहे त्याच्याकडे आपण परत येणार आहोत. थोडा वेळ तुम्ही आमच्या सोबतच राहा. एक महत्त्वाची आणखीन अपडेट या प्रकरणातली आहे ती म्हणजे नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईकडे रवाना झालेलं आहे. कोकाटेंच्या अटकेचं वॉरंट